नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आज MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात क्रमांक 1 2023 दिनांक 13/8/2023 याविषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाहिरातीनुसार कोणत्या पदाच्या किती जागा होत्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक पदानुसार किती अर्ज आलेले आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे मित्रांनो, कोणत्या पदाकरता किती अर्ज आलेले आहेत ते पण कॅटेगरीनुसार हे जर तुम्हाला माहिती पडलं तर आपली स्पर्धा किती लोकांशी आहे हे तुम्हाला माहिती होईल आणि त्यानुसार अभ्यासाची पुढील जी स्ट्रॅटेजी आहे ते तुम्ही कार्यान्वित करू शकता। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती आपण विविध विभागाच्या भरत्यांविषयी सविस्तर माहिती देत असतो। या ठिकाणी मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न असतात भरत्यांच्या बाबतीत त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। तर सर्वप्रथम पदाचे नाव आहे कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट अ। या पदाकरता जाहिरातीनुसार एकूण पदे होती 3 आणि या पदाकरता एकूण अर्ज आलेले आहेत 518। पुढील पदाचं नाव आहे उपअभियंता, स्थापत्य गट अ। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदे होती 13 आणि एकूण अर्ज आलेले आहेत 1860। पुढील पदाचं नाव आहे उपअभियंता, विद्युत किंवा यांत्रिकी गट अ। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदे होती 3 आणि उपअभियंता गट अ या पदाकरता एकूण अर्ज आलेले आहेत 643। पुढील पदाचं नाव आहे सहयोगी रचनाकार गट अ। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदे होती 2 आणि एकूण अर्ज आलेले आहेत 171। पुढील पदाचे नाव आहे उपरचनाकार गट अ। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 2 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 209। पुढील पदाचं नाव आहे उपमुख्य लेखा अधिकारी गट अ। जाहिरातीनुसार उपमुख्य लेखा अधिकारी गट अ या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 2 आणि एकूण आलेले अर्ज आहेत मित्रांनो 177। पुढील पदाचं नाव आहे सहाय्यक अभियंता, स्थापत्य गट ब। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 107, एकूण आलेले अर्ज आहेत 24603। सर्वात जास्त सहाय्यक अभियंता, स्थापत्य गट ब या पदाकरता अर्ज आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। पुढील पदाचं नाव आहे सहाय्यक अभियंता, विद्युत किंवा यांत्रिकी गट ब। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 21 आणि या पदाकरता एकूण अर्ज आलेले आहेत 9322। पुढील पदाचं नाव आहे सहाय्यक रचनाकार गट ब। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या होती 7 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 1917। पुढील पदाचं नाव आहे सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 2 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 243। पुढील पदाचं नाव आहे लेखा अधिकारी गट ब। जाहिरातीनुसार लेखा अधिकारी गट ब या पदाकरता पदांची संख्या होती 3 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 1826। पुढील पदाचे नाव आहे क्षेत्र व्यवस्थापक गट ब। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या होती 8 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 11761। पुढील पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 17 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 6318। पुढील पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता, विद्युत किंवा यांत्रिकी गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या होती 2 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 601। पुढील पदाचे नाव आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या होती 14 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 1572। पुढील पदाचं नाव आहे लघुलेखक निम्न श्रेणी गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या दिलेली होती 20 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 2208 म्हणजे 2208। पुढील पदाचं नाव आहे लघुटंक लेखक गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार एकूण पदाची संख्या दिलेली होती 7 आणि आलेले एकूण अर्ज आहे 634। पुढील पदाचे नाव आहे सहाय्यक गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या दिलेली होती 3 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 2717। पुढील पदाचं नाव आहे लिपिक टंकलेखक गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या दिलेली होती 66 आणि आलेले एकूण अर्ज आहेत मित्रांनो 22311।
पॅरलली जर बघितलं तर सर्वात जास्त जे अर्ज आलेले आहेत ते लिपिक टंकलेखक या पदाकरता आलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती पदे होती आणि एकूण आलेले अर्ज किती आहेत हे जर बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकता। त्या लिंकवरती सविस्तरपणे तुम्हाला पद, त्या पदाच्या कॅटेगरीनुसार संख्या आणि कॅटेगरीनुसार आलेले अर्ज याविषयीची माहिती असलेल्या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला जर हॉल तिकीट डाउनलोड करायची असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे। तर मित्रांनो, पुढील पदाचं नाव आहे वरिष्ठ लेखापाल गट क। जाहिरातीनुसार एकूण पदांची संख्या होती 6 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 2248। पुढील पदाचं नाव आहे तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या होती 32 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 2456। पुढील पदाचं नाव आहे वीजतंत्री श्रेणी 2 गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या दिलेली होती 18 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 2130। पुढील पदाचे नाव आहे पंपचालक श्रेणी 2 गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या दिलेली होती 103 आणि पंपचालक या पदाकरता एकूण आलेले अर्ज आहेत 4675। पुढील पदाचं नाव आहे जोडारी श्रेणी 2 गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या दिलेली होती 34 आणि एकूण आलेले अर्ज आहेत 2184। पुढील पदाचे नाव आहे सहाय्यक आरेखक गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदांची संख्या दिलेली होती 9 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 313। पुढील पदाचे नाव आहे अनुरेखक गट क। जाहिरातीनुसार एकूण पदांची संख्या दिलेली होती 49 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 613। पुढील पदाचं नाव आहे गाळणी निरीक्षक गट क। जाहिरातीनुसार या पदाकरता एकूण पदे दिलेली होती 2 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 366। पुढील पदाचं नाव आहे भूमापक गट क। जाहिरातीनुसार एकूण पदांची संख्या दिलेली होती 26 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 1012। पुढील पदाचं नाव आहे विभागीय अग्निशमन अधिकारी गट क। जाहिरातीनुसार पदांची संख्या दिली होती 1 आणि आलेले अर्ज आहेत फक्त 20। पुढील पदाचं नाव आहे सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क। जाहिरातीनुसार सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क या पदाकरता पदांची संख्या दिलेली होती 8 आणि आलेले एकूण अर्ज आहे 1165। पुढील पदाचं नाव आहे कनिष्ठ संचार अधिकारी गट क। जाहिरातीनुसार एकूण पदांची संख्या दिलेली होती 2 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 24। पुढील पदाचे नाव आहे वीजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या दिलेली होती 1 आणि आलेले एकूण अर्ज आहेत 68। पुढील पदाचे नाव आहे चालक यंत्रचालक गट क। या पदाकरता जाहिरातीनुसार एकूण पदे दिलेली होती 22 आणि आलेले एकूण अर्ज आहे 1697। पुढील पदाचे नाव आहे अग्निशमन विमोचक गट क। अग्निशमन विमोचक गट क या पदाकरता जाहिरातीनुसार पदांची संख्या दिलेली होती 187 आणि आलेले एकूण अर्ज आहे 1473। तर मित्रांनो, अशा पद्धतीने विविध पदांकरता एकूण संख्या किती होती आणि आलेले एकूण अर्ज किती आहेत याविषयी आपण माहिती बघितली। तर मित्रांनो, एकूण पदे आणि आलेले अर्ज याविषयी आपण माहिती बघू। एकूण पदांची संख्या होती 802। विविध गटातील म्हणजे गट अ, ब आणि क यामधील एकूण पदांची संख्या होती 802 आणि या 802 पदांकरता एकूण आलेले अर्ज आहेत 1,12,055। विविध कॅटेगरीनुसार तुम्ही किती अर्ज आलेले आहे कोणकोणत्या पदाकरता त्याची सुद्धा माहिती बघू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, अशाच पद्धतीची नियमित माहिती मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।